आली भाग्यलक्ष्मी. कोणी घेतलं तुला घरात? कोणी घेतलं? मी हिला. कोणी सांगितलं होतं घरात? काय करतेस तू? कामिनी, कामिनी काय चाललंय तुझं? कामिनी, काय काय करतेस हे? कामिनी, ही अवदसा पुन्हा माझ्या घरात दिसता कामा नये. काय चाललंय तुझं? माझं कुंकू. कारखान्याला आग लागली आहे. साखर घोटाळ्याची टांगती तलवार डोक्यावरती आहेच. त्यात आणखी व्याप कशाला लावतेस मागे? अहो पण इतर कामा इतकंच हेही महत्वाचंच काम आहे. आणि तसंही आता संजयचं लग्न लावून त्याला मूल होत नाही तोपर्यंत मला काही झोप यायची नाही. आली भाग्याची लक्ष्मी अशी सोन पावलानी. आली भाग्याची लक्ष्मी अशी सोन पावलानी. तुझ्या कृपेची बरसू दे अमृतवाणी. तुझ्या कृपेची बरसू दे अमृतवाणी. आली भाग्याची लक्ष्मी अशी सोन पावलानी. आली भाग्याची लक्ष्मी अशी सोन पावलानी. मी तोंड धुताना माझं सौभाग्याचं लेणं कुंकू पुसलं गेलंय. तुम्हीच माझे पती आहात. माझं असं मोकळं राहिलेलं कपाळ मला आवडत नाहीये. तुम्ही मला द्याल का कुंकू आणून? मी तोंड धुताना माझं सौभाग्याचं लेणं कुंकू पुसलं गेलंय. आपण मी काशी धनाजीरावांची सून. हो वा, फार छान घर आहे तुमचं. गावातल्या घरांची मजाच वेगळी असते ना. किती फ्रेश वाटतं इथे आल्यानंतर. ए आई, बघ ना इथे बाग पण आहे. हवं संजयचं ना काशीचं लग्न बिराईच्या मंदिरात झालं हे समजा गावानं पाहिलंय ना बघा. पण आपल्या घरातली मंडळी हे मानायलाच तयार नाहीत. अहो ते लगीनच झालं ना असं म्हणतात. आता असं बोलणं योग्य आहे का बोला? उदात्या, काळजी करू नका. सगळं काही ठीक होईल. आमच्या सौभाग्यवतीने इतक्या तातडीने तुम्हाला बोलवलं. म्हटलं येताय की नाही, पण तुम्ही अगत्याने आलात. बरं वाटलं. कामिनी वहिनींनी स्वतः फोन करून बोलावल्यानंतर आम्ही आलो नाही असं कसं होईल? बरं आता इथेच उभे राहणार आहात का गप्पा मारत? शहरामध्ये एवढी मोकळी जागा कुठे मिळते बघायला सुद्धा. इथं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असं इथेच बसून आपण छानपैकी चहा घेऊ काय? हो हो, बसा ना. अगं मुंबईहून पाहुणे आले ती. त्या कामिनीनं संजयच्या लग्नाचा घाट घातला. या हिरा यायला साथ घाल पोरी. स्वतःच कुंकू वाटी पोरी.